तर नमस्कार भावानो, माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. रोजच्यासारखी मी माझी रिक्षाची सुरुवात करून निघालो आहे कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे. आणि बघू शकता भावानो, थोड्याच वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर. इथं आल्याच्यानंतर शेअर लाईनीच्या याच्यामध्ये मी माझा रिक्षा लावतो. थोड्या वेळाने माझा नंबर येतो, पॅसेंजरला रिक्षामध्ये बसवतो, ड्रॉप करतो ईश्वरनगरला. आज शनिवार असल्यामुळे जास्त भाडे नाही लागत, म्हणून मी ईश्वरनगरकडनं जेवढं होईल तेवढं आपले शेअर भाडे मारायचे प्रयत्न करतो. आणि लिटरली भावानो, असं गरमी कालपेक्षा जास्त झालेलं आहे. हे गरमीने माझे हाल तर बघा भावनो कसे झालेले आहेत. आणि सध्या मीटर भाडे पण नाही लागत आहे. मग थोडा टाईम थांबल्याच्या नंतर आपण शेअर भाडे मारतो. आम्हाला थोड्या वेळाने मग मीटर भाडे पण लागायला लागतात. तर बघू शकता भावाने 1 मीटर भाडं लागलेलं मला. आता यांना ड्रॉप करायचं भांडूप स्टेशनला. तर एका पॅसेंजरला भांडूप स्टेशनला ड्रॉप केल्यावर माझं लक्ष जातं आपलं CNG काट्यावरती. त्यामुळे मला कळतं की आपलं CNG ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. मग काय, आपण येतो गॅस स्टेशनवर गॅस भरण्यासाठी. आणि आता गॅस याच्यामध्ये मी माझा रिक्षा लावलेला आहे. सध्या साईडला उभा आहे, त्यानंतर CNG वगैरे भरून पुन्हा आपण मीटर भाडे मारायला लागतो. एक भाडं लागतं जंगल मंगल रोडला ह्या लोकेशनवर. त्यानंतर माझं लक्ष जाते की घरी जायच्या अगोदर आपलं मॅक 2T ऑइलची लेवल पण कमी झालेली आहे. तर काय मग आपण येतो कमल ऑटो पार्टकडे. यांच्याकडे आल्याच्यानंतर यांच्याकडनं घेतो मॅक 2T ऑइल आणि ते टाकावं लागतो मी माझ्या गाडीमध्ये. आणि मॅक 2T ऑइल टाकल्याच्यानंतर त्यांच्याकडनं 2 फ्यूज पण घेतो. एक फ्यूज आपल्याला ठेवून द्यायचं आणि एक फ्यूज आपल्या गाडीमध्ये लावायचं आहे. तर हे कुठं लागणार आहे चला सांगतो त्याच्या अगोदर. माझ्या गाडीचं हॉर्न नाही काम करत आहे, आणखीन माझ्या गाडीचं वायफर पण काम नाही करत आहे, आणि तुम्हाला सांगू इंडिकेटर पण काम नाही करत आहे. आणि या तिन्हीचं कनेक्शन एकाच फ्यूजवर झालेलं आहे. तर हे फ्यूज लावण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले ही डब्बी खोलावं लागेल. याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्यूज होता, पण पहिलं खराब झाला होता तेव्हा मी यूज केला होता. मग आता पहिलं जो खराब झालेला फ्यूज मी खोलला आणि तिथं नवीन फ्यूज लावलेला आहे. आणि तुम्हाला दाखवतो ते लावल्याच्या नंतर आपल्या गाडीचं हॉर्न वगैरे वर्क करतोय का नाही. तर बघू शकता भाऊ आता हॉर्न वगैरे कसं मस्त ते आवाज करतोय. त्यानंतर आता एवढ्याशा कामासाठी माझी हालत तर बघा भाऊनो कशी झालेली आहे. आय एम जस्ट किडिंग गाईज. ॲक्च्युली हे गरमीमुळे माझे हाल झालेले. सोडा, आता दुपारी घरी जातो, त्यानंतर आराम वगैरे करून पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. आपण चाललेलो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला, पण एक भाडं लागतं भांडूप स्टेशनचं. तिथं पॅसेंजरला ड्रॉप केल्याच्या नंतर आपण आपला रिक्षा घेऊन येतो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. इथं आल्याच्या नंतर रात्री 10पर्यंत आपण शेअर भाडे मारतो. चला भावानो, आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.